हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आय नो हा व्लॉग खूप लेट पडतोय, कारण खरंच यार इतका बिझी शेड्यूल चालू आहे. मी व्लॉग एडिट तर करून घेतला, पण मला व्हॉईस ओव्हर द्यायला टाईमच नाही उरलेला. आणि लिटरली आता 5 म्हणजे 5 नाही सॉरी 5 वाजलेले ऑलमोस्ट आणि मी क्लिनिकमध्ये आलेली आणि मी क्लिनिकमध्ये व्हॉईस ओव्हर देते. माझ्याकडे टाईमच नव्हता. येस, मावशी आज आली होती क्लासेसवर डेमोसाठी फेशियलच्या. त्यावरून आज माझं पण कोणीतरी हेअर वॉश करून देणार होतं आणि इतनी खुशी की बस. आणि ॲक्चुअली कसं आहे ना, मी माझे हेअर्स कुणाच्या हातात देत नाही. बट कसं झालेलं, मी जे साऊथ इंडियन ब्राइडल शूट केलेलं ना, तिने क्रिम्पिंग वगैरे केली होती हेअर्सवर आणि स्प्रे वगैरे पण मारलेला. सो मला ते पेंडिंग उरलेलं होतं, की हेअर वॉश करायचा, पण टाईमच नव्हता भेटत. मग तेव्हा ती बोलली, की मला मॉडेल लागते हेअर वॉशसाठी. म्हटलं, "ठीक आहे बाबा, दे धुवून, आता काय बोलू मी." ये तो सोने पे सुहागा हो गया. बट साइड बाय साइड माझा क्लास सुद्धा मी अटेंड करत होती. हेअर वॉश केल्यानंतर मी तसंच ते ओलं डोकं घेऊन मॅमने डेमो द्यायला सुरुवात केलेली. सो मग मी तो अटेंड करायला लागलेले. त्यानंतर माझा ब्लो ड्राय मग पेंडिंग राहिलेला. कारण मला हे पण इम्पॉर्टंट होतं. सो मी त्यांना बोललेली, की थोड्या वेळाने करा तुम्ही ब्लो ड्राय. सो मग आज मॅम इथे हेअरस्टाईल शिकवत होत्या. तुम्हाला आठवतं का काल पूर्ण डमी कर्ल केल्यानंतर असे सगळ्यांचे डमी दिसत होते. सो आज फक्त आणि फक्त मॅम हेअरस्टाईल दाखवणार होत्या, बाकी काही नाही. आणि इतक्या व्हेरायटीमध्ये त्यांनी हेअरस्टाईल दाखवल्या असेल, जसं एक-एक तुम्ही बघतच असाल आणि आता ह्या सर्व काही मला ट्राय पण करायच्या. सो तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटेल. आणि यार साईडला वातावरण पण इतकं सुंदर झालेलं, म्हणजे पाऊस पडत होता आणि खूप छान वाटत होतं. बट आता विषय असा होता ना, आम्ही हेअरस्टाईल करत होतो आणि लाईट ये-जा करत होती. सो आम्हाला ते हार्ड जात होतं, कारण मशीनमध्येच बंद पडून जायच्या. बरं, तर हे झाल्यानंतर मॅमने मध्येच आम्हाला सगळ्यांना असा धप्पा दिलेला, की आज मी सरप्राईज टेस्ट घेणार आहे. बघूयात कोणाला किती नॉलेज आहे. सो बापरे! आम्ही याच्यासाठी प्रिपेअरच नव्हतो. बट स्टिल मॅमने क्वेश्चन दिले. मग मी ते सॉल्व्ह केलेले आणि तुम्ही इथे बघू शकता मला व्हेरी गुड भेटला. सो तुम्ही विसरले असेल, पण मी सांगू इच्छिते. मावशी आली होती डेमोसाठी. सो मी तिला नंतर अटेंड केलेलं. तिचं फेशियल ऑलमोस्ट झालं होतं. त्यानंतर आम्ही चाय बिस्किट खायला गेलो होतो. आता मॅडमचं खूप चाललं होतं, की नाही काहीतरी खाऊयात. बट तिथे आसपास असं काही खाण्याच्या गोष्टी नाहीये. मग चायनीज आम्हाला काम चालवायला लागलं आणि मी ना क्लासमध्ये बिलकुल खायचा विचारच नाही करत. म्हणजे मला सूदच नसते. माझा फक्त फोकस शिकण्याकडेच असतो. माझी गडबड चालूच राहते. त्यानंतर माझं ब्लो ड्राय बाकी होतं. सो मी ते पूर्ण करून घेतलं आणि ते साईडला मुस्लिम ब्राईड शूट घरी आलेले, थोडंफार ब्रेक घेतलेला आणि परत मग क्लिनिकला जायचं होतं. सो त्याच्यासाठी आवरलेलं आणि आज थोडासा उशीर झाला होता म्हणून मग मी थोडंफार खायला पण घेऊन आलेले. मग मी क्लिनिकमध्येच खाऊन घेतलेलं आणि मग नंतर कामाला सुरू केलं. मग घरी आलेले, थोडेफार फ्रुट्स खात होते. आय मीन पेरू यार किती दिवसानंतर मी खात असेल. त्यानंतर 11:11ला मी मॅनिफेस्टेशन करत होते. आता मॅनिफेस्टेशन मी असं पण करते, बट खूप वेळा मी माझ्या व्हिजन बोर्डला बघूनच करते. बिकॉज ट्रस्ट मी इट वर्क्स. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.